स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. पाणी योजनांची आणि मतदारसंघाची सुरुवात 95ला कशी झाली हे मला थोडक्यात सांगावं लागेल. आत्ताची जी सगळी मंडळी आहे ती फार लहान होती. टेंबू योजनेचा पहिला प्रस्ताव 90 साली भाऊ मांडला आणि या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये एक संपतराव माने म्हणून माजी आमदार होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. वसंतदादांचे राईट हँड होते. ते यशवंत कारखान्याचे चेअरमन होते आणि त्या कारखान्यामध्ये संपतराव देशमुख, अनिल बाबर हे संचालक म्हणून त्या ठिकाणी होते. हे संपतराव मानेंचे हे सगळे कार्यकर्ते. आणि त्यावेळेला अनिल भाऊनी हा प्रस्ताव 90 साली मांडला. बाळासाहेब शरद पवार मुख्यमंत्री होते आणि या प्रस्तावाला 90 ते 95 चालना मिळाली नाही. आणि पाणी प्रश्न एवढा तीव्र झाला की जत, खानापूर, आटपाडी, कडेगाव, कवटेमंकाळ, मिरज पूर्व भाग, म्हैसाळ हे सगळ्या ठिकाणी आंदोलन उभा राहिले. या दिवसामध्ये प्यायला पाणी मिळायचं नाही. हजारो टँकर या जिल्ह्यामध्ये चालू असायचे. आणि त्यावेळेला विधानसभेची 95ला निवडणूक लागली आणि त्यावेळेला या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी बंड उभा केलं आणि त्या बंडामध्ये संपतराव देशमुख आमदार झाले भिलवडी वांगीतून, म्हणजे हा पलूसकडेगाव मतदारसंघात. खानापूर आटपाडीतून राजेंद्र अण्णा त्यावेळेला आमदार झाले. विलासराव जगतापांच्या सहकार्यानं मधुकर कांबळे म्हणून जत मधून आमदार झाले राखीव. अजितराव घोरपडे कवटेमंकाळ मधून आमदार झाले आणि शिवाजीराव नाईक शिराळ्यातून आमदार झाले. हे 5 आमदार झाले. आणि साहेब या सगळ्यांच्या बरोबर मी नेहमी असायचो. गाडी चालवायचं काम मी त्या ठिकाणी त्यावेळेला करायचो. संपतराव अण्णा नेहमी मला बरोबर घेऊन फिरायचे. राजकीय व्याप सगळा बऱ्यापैकी मी बघत होतो. त्यावेळेला मुंबईला बोलवलं आणि साहेब पहिली बैठक शरद पवारांच्या घरी झाली आणि शरद पवार म्हटले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. परंतु पाठिंब्याचं गणित बसत नव्हतं. मग शरद पवार म्हटले मी काय सरकार आता या ठिकाणी करू शकत नाही. त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेने या सगळ्या मंडळींना संपर्क साधला. रामराजे त्या ठिकाणी होते, भाऊसाहेब गुदगे होते, मदनराव पिसाळ होते, सातारा जिल्ह्यातले आमदार. आणि बघत बघत 40 आमदारांची फौज या ठिकाणी उभा राहिली. आणि एक दिवस संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या घरी संपतराव अण्णा, शिवाजीराव नाईक ही सगळी 5-6 मंडळी जिल्ह्यातली बोलवली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समोर बैठक झाली की तुम्ही सगळ्यांनी सरकार स्थापन करायला आम्हाला मदत करा अपक्षाने आणि तुमचं पाणी योजनेचं काम आम्ही करून देतो. ठरलं. सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि संपतराव देशमुखांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात या. त्यांनी सांगितलं या जिल्ह्यातल्या जनतेनं फार संघर्षातनं आम्हाला निवडून दिलेला आहे. मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात जिंकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. फक्त पाणी प्रश्नावर आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आम्हाला पाण्याच्या योजना पूर्ण करून द्या. आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही. त्यावेळेला मंत्रिमंडळात जायचं त्यांनी नाकारलं. साहेब त्यावेळेला पाटबंधारे खात्याचे सेक्रेटरी RG कुलकर्णी म्हणून होते. मी अण्णा संपतराव देशमुखांच्या बरोबर होतो. फाईल घेऊन मी बरोबरच असायचो. त्यावेळेला अजितराव घोरपडे, संपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक ही सगळी मंडळी RG कुलकर्णींच्याकडे गेली आणि RG कुलकर्णींचे आणि संपतराव देशमुखांचे जुने संबंध होते. संपतराव म्हटले
या ठिकाणी टेंबो योजनेला मंजुरी मिळू शकत नाही म्हटले. मागच्या सरकारमध्ये बराच प्रयत्न झालाय. याचं 95 सालीचं टेंबो योजनेचं एस्टिमेट 1400 कोटी रुपयाचं, आणि हे सरकार कदापि मान्य करणार नाही. ही नवीन मंडळी आहे. मग म्हणले ह्याला काय पर्याय काय, तर म्हणले पर्याय एकच आहे. 83 साली महिषा आणि ताकारी योजनेला वसंतदादा असताना मंजुरी मिळाली, पण यशवंतराव चव्हाणांनी आणि वसंतदादांनी 83 साली ताकारी महिषाचं भूमिपूजन देवराष्ट्राला केलं यशवंतराव चव्हाणांच्या गावामध्ये. पण त्यावेळेला या योजनेना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं नव्हतं, आणि भूमिपूजन झाल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं. कारण त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यावं लागलं, कारण त्याचं भूमिपूजन झालं. अशा पद्धतीनं तुम्ही जर भूमिपूजन घेतलं तर ह्या टेंबो योजनेला मान्यता मिळेल, अन्यथा मिळणार नाही. त्यावेळेला ही सगळी उठली, मनोहर जोशींच्याकडे गेली आणि म्हणले ह्याच गावामध्ये साहेब की टेंबो योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तुम्ही तर आम्हाला आश्वासन दिलंय, ठीक आहे करूया म्हटले. आणि मनोहर जोशींनी त्यावेळेला शब्द दिला आणि त्यावेळेला भूमिपूजनाची तारीख ठरली, पण त्यावेळेला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मंजुरी टेंबो योजनेला नव्हती. त्याच्यानंतर मनोहर जोशींनी 4 दिवसात सांगितलं ह्याला अजून मंजुरी दिली नाही आणि आपण नारळ कसा फोडायचा. म्हणले साहेब आम्ही 50-60 हजार लोक या ठिकाणी गोळा करतोय दुष्काळी भागातली, आणि तुम्ही जर आता कार्यक्रम कॅन्सल केला तर मतदारसंघात लोक आम्हाला जाऊ देणार नाहीत. तुम्ही नारळ फोडा आणि परत मंजुरी द्या. आणि साहेब त्यावेळेला मनोहर जोशींनी आणि गोपीनाथ मुंडेंनी इरिगेशन डिपार्टमेंटकडून माहिती घेतली आणि ताकारी म्हैसाळचं विदाऊट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल त्या ठिकाणी मान्यता न घेता भूमिपूजन केलं होतं. अशा धर्तीवर टेंबूचं भूमिपूजन त्यावेळेला त्या ठिकाणी केलं. टेंबूचं भूमिपूजन झालं त्यावेळेला भाऊ या ठिकाणी 60,000 लोकांचा मॉब होता. या ठिकाणी कडेगावच्या हायस्कूलच्या ग्राउंडवर कार्यक्रम झाला. मनोहर जोशी त्या ठिकाणी आले होते, महादेव शिवणकर इरिगेशन मिनिस्टर आले होते. भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर ज्या वेळेला परत इरिगेशन सेक्रेटरीने बोलवून घेतलं आणि संपतराव आता भूमिपूजन झालंय, आता त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची फाईल माझ्याकडे आहे, मागवून घ्यायला सांगा. आणि महादेव शिवणकर ती फाईल घेऊन गेल्यानंतर फायनान्सनं सांगितलं होतं की ही योजना मंजूर करता येत नाही. मनोहर जोशी म्हणले 1400 कोटीची योजना आहे संपतराव, हे कसं करता येईल. परंतु त्याच्यात साहेब गोपीनाथ मुंडे साहेब फार हुशार होते. गोपीनाथ मुंडे साहेब म्हटले होईल नाही तर जाईल, मंजुरी देऊन टाका. त्यावेळेला टेंबो योजनेला मंजुरी दिली. आणि त्यावेळेला संपतरावांना 1च वर्ष आमदार होते, 95 ते 96ला त्यांचं निधन झालं. परंतु त्या काळामध्ये टेंबूला मंजुरी मिळाली आणि 100-125 कोटी रुपये टेंबूच्या खात्यावरती आले. ताकारी योजना 83 साली सुरू झाली, परंतु ताकारी योजनेचं काम 83 ते 95 फक्त किती झालं होतं तर 6%. परंतु युती सरकारच्या काळामध्ये या ताकारी आणि म्हैसाळ योजनेचं काम 6%वरून 80%पर्यंत काम झालं. आणि त्याच्यानंतर अण्णांचं निधन झालं. अण्णांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी मनोहर जोशी फार भावुक झाले की संपतरावांना 1च वर्ष मिळालं आणि गडबड झाली. त्याच्यानंतर मला सांगितलं इलेक्शन लढवायचं. माझी मानसिकता निवडणूक लढवण्याची नव्हती, कारण साहेब पैशाचा प्रश्न होता. आमचा दुष्काळी भाग, संपतराव अण्णांचं इलेक्शन 95ला झालं होतं आणि 96ला दुसरं इलेक्शन करणं आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेला. परंतु आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा इलेक्शन आपल्याला लढवावं लागेल. हे कार्यकर्ते आपण काय वाऱ्यावर सोडणार आहे का, आणि कार्यकर्त्यांना जीवन ठेवायचं असेल, हा गट जीवन ठेवायचा असेल तर आपल्याला निवडणूक लढवावं लागेल. साहेब महाराष्ट्रामध्ये 1च पोटनिवडणूक त्यावेळेला लागली आणि त्यावेळेला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो. भाजप शिवसेना माझ्याबरोबर होती. मनोहर जोशी या ठिकाणी प्रचाराला याच ठिकाणी सभा झाली आणि त्यावेळेला मी पतंगराव कदमांच्या विरोधात 96 साली निवडून आलो. त्याच्यानंतर माझी जबाबदारी वाढली. टेंबूला विरोध झाला. टेंबूला लँड ॲक्विशनला नदीमध्ये टेंबू गावानं प्रॉब्लेम केला.
कराडचे आमदार त्यावेळेला कैलासवासी पी डी पाटील होते. पी डी पाटलांना सांगून त्या लोकांची चर्चा केली आम्ही. ते म्हटले आम्हाला तिप्पट मोबदला पाहिजे. मनोहर जोशी कराडला आले, त्यांची मिटिंग केली आणि तिप्पट मोबदला मनोहर जोशींनी त्यावेळेला दिला. मला सांगताना अभिमान वाटतो की देवेंद्र भाऊंचे जसे निर्णय आहेत तसे मनोहर जोशींचे त्यावेळेला निर्णय होते. धडा 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 त्यांनी निर्णय घेतले आणि टेंबूचं काम त्यावेळेला चालू झालं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे सगळं भाऊ झालं, परंतु माझं दुर्दैव असं, ह्या योजनांना गती मिळाली, ताकारीला गती मिळाली, पण निवडणुका 7-8 महिने आधी लागल्या. म्हणजे संपतराव देशमुखांची 95ची निवडणूक, ते वारल्यानंतर 96ची पोटनिवडणूक आणि त्याच्यानंतर 7-8 महिने आधी विधानसभेची निवडणूक लागली. त्याला परत मला उभं राहायला माझ्याकडे पेट्रोलला पैसे नव्हते, डिझेलला माझी वाहनं बंद पडली आणि माझा त्या ठिकाणी पराभव झाला, पैशासाठी झाला. माझ्या नशिबामध्ये 4.25 वर्षामध्ये 3 विधानसभेच्या निवडणुका लढवायचं माझ्या नशिबामध्ये आलं. मला काय दुःख त्याचं झालं नाही, परंतु एका गोष्टीचं दुःख झालं साहेब, की मनोहर जोशींनी मी निवडून आल्यानंतर चर्चा झाली आमची आणि ठरलं की संपतराव देशमुखांचं टेंबू योजनेला नाव द्यायचं. GR झाले, निवडणुका झाल्या, आम्ही सत्तेत आलो नाही आणि नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारनं तो GR संपतराव देशमुख टेंबू योजनेचा झालेला GR कॅन्सल केला. हे फार मोठं आमच्या आयुष्यातलं अपयश म्हणावं लागेल, कारण ज्याच्या हाती सत्ता त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळं ते काम आमचं अपूर्ण राहिलं. साहेब माझी विनंती आहे, ती फाईल एकदा मागची काढून घ्या आणि त्याच्यात तुम्ही बघा की संपतराव देशमुखांचं नाव त्या योजनेला दिलंय का नाही. नवीन सरकारनं त्यावेळेला ते कॅन्सल केलं. ठीक आहे, झाल्या गोष्टी, आम्हाला काही त्याच्याबद्दल हरकत घ्यायची नाही, परंतु पाण्याचं काम झालं आणि 2003-4ला टेंबूचं पाणी वरती आलं. पण साहेब मी 6% ताकारी योजना माझी आमदारकी संपेपर्यंत 80% नेली आणि ज्यावेळेला इलेक्शन लागली त्यावेळेला योजनेचं काम पूर्ण झालं आणि मी इलेक्शनला हरलो आणि योजना चालू करायची नाही म्हणली. योजना चालू केली नाही. 10,000 माणसं घेऊन मी विट्याला उपोषणाला बसलो. 5 दिवस उपोषण केलं आणि 6व्या दिवशी ताकारी योजना सुरू झाली. ते पाणी पिऊन मी उपोषण सोडलं ताकारी योजनेत. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.